दुसरीकडे बाबू, अतिवृष्टीमुळे बीडमध्ये शेतजमीन फक्त खरडून गेली नाहीये, तर या महापुराने जमीन गिळली आहे. गिळली आहे. बीडच्या पारगावमध्ये महापुरामुळे कापसाचं पीक झोपलंय. पारगावमध्ये कापसाच्या शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पूर ओसरला तरी हे पाणी कमी झालेलं नाही. एक प्रकारे नदीच या शेतातून वाहते असं म्हणावं लागेल. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत या महापुराने हिरावला. खूप मेहनतीने पिकवलेलं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. पारगावातील हे भयाण वास्तव दाखवतायत आमचे प्रतिनिधी विलास बडे. आज बीडमधल्या पारगावमध्ये एक अशी कहाणी तुम्हाला सांगणार आहे, जिथं महापुरानं या गावाचा भूगोल बदलला आहे आणि इथली जमीन गायब झाली आहे. खरडून नाही गेली आहे तर गायब झाली आहे. ही शेती होती. अगदी इथून हे ड्रीप होतं पूर्ण. ही पूर्ण शेती इथून पाण्याच्या प्रवाहानं वाहून गेली आणि या आता शेतातून नदी वाहते. जवळपास 10 ते 15 फूट उंची आहे ती. आता तो सगळा गाळ जो आहे, जी जमीन आहे ती वाहून गेलेली आहे. ही जी शेतीचं पीक होतं, कपाशीचं पीक, इतकं सुंदर पीक आलं होतं, ते पूर्णपणे झोपलंय. आता साधारण अर्धा फूट इतकी उंची आहे याची, ह्या पिकाची, पण त्याची उंची तेवढी नाही आहे. हे झोपले म्हणून तसं आहे. हे झाड अगदी 5.5 फुटापर्यंत वाढलेलं होतं, पण ते पूर्णपणे झोपलेलं आहे. कुठलंही झाड जर आपण उचललं तर याला बोंड लागलेले दिसत आहेत आपल्याला. ही बोंड आहेत, कापसाची बोंड आहेत. या कापसाच्या बोंडांमधूनच कापूस निघतो. ही फुटली बोंड की त्याच्यातून कापूस निघतो आणि वेचणीला पुढच्या काही दिवसातच हा कापूस आला असता आणि त्या आधीच काळानं घाला घातला. या महापुरानं मगरमिठी घातली आणि कोपलेल्या या नदीनं हे संपूर्ण पीक मातीमोल झालं. इथले शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, जेव्हा तुम्ही बघितलं हे सगळं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? सर, खूप मेहनत घेतली होती, खूप खर्च केला, पण काही उरलं नाही. एक अधिकारी फक्त तलाठी काका येऊन गेले. याच्या व्यतिरिक्त कुणी शासनाचा माणूस इथं आला नाही, पाहिलं नाही, काय चाललंय म्हणून विचारलं नाही. पंचनामा झाला? पंचनामा तलाठी काकांनी केला फक्त. हां. त्याच्यानंतर कुणी आलं नाही, कुठला अधिकारी नाही, काही नाही. ह्या पूर्ण शेतीमध्ये जी कपाशी तुम्ही घेतली होती, कापूस घेतला, त्याच्यातून तुम्हाला किती उत्पन्न झालं असतं? साधारणतः 25 ते 30 क्विंटल उत्पन्न निघलं असतं. हां. पण आता काहीच निघणार नाही. 25 ते 30 क्विंटल म्हणजे किती पैसे झाले असते? ते 2 लाख ते 2.5 लाख रुपये कापसाचे. म्हणजे 2 ते 2.5 लाख. आणि खर्च किती केला होता तुम्ही? 70,000 रुपये खर्च झालेला होता. 70,000 भाग भांडवल होतं या जमिनीतलं. कष्ट वेगळे आणि 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न. अगदी हातातोंडाशी आलेला घास बघाय. सगळं तयार झालंय, बनलंय, खत घातलं, वाढवलं, सगळं केलं. आता त्यातून कापूस बाहेर येणार. थोडे 15 दिवस जरी अजून तग धरला असता याने, तर कापूस आला असता आणि 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळालं असतं या काकांना. पण आज मातीमोल झालं, काहीच उरलेलं नाही आहे. आणि ही शेती जर आज पुन्हा उभी करायची असेल ना, फक्त हिशेब करा. मी म्हणालो तसं 1 किलो माती आज बाजारात कुठे मिळत तर नाहीच, पण एवढी शेती पुन्हा आणणं, परत आणणं, हे किती अवघड आहे दादा. 10 लाख रुपये खर्च येईन सगळ्याला पूर्ण. हां. शेती दुरुस्त करायला बाहेरून कुठून तरी आपल्याला तळ्यातून गाळ आणून टाकणे येतं आणि त्याच्यानंतर हे तयार करणे. 10 लाख रुपये खर्च, उत्पन्न नाही प्लस खर्च. भाग भांडवल गेलं, त्यानंतर मिळणार उत्पन्न गेलं आणि जी जमीन होती तीही गेली. मग आभाळ फाटणं म्हणजे काय असतं? आभाळ कोसळणं म्हणजे काय असतं? आणि एवढ्या संकटातून या शेतकऱ्यानं कसं उभं राहायचं, हा प्रश्न आहे. त्याला उभं करायचं असेल
तर त्याला मदतीशिवाय आता पर्याय नाही आहे. तो खचणार नसेल तर त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. जमीन खरडून नाही गेली, जमीन गायब झाली आहे. जी जमीन या शेतकऱ्यांना कोण देणार हा सवाल आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, बीड.